श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाची इच्छा अशीच असते की आपल्याला कुठून ना कुठून पैशाचे मार्ग मोकळे व्हावेत किंवा आपल्या घरात सातत्याने लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा आपल्या घरातील आनंद हा नेहमी द्विगुणितच असावा. त्यामुळे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही धडपड करतच असते. जेव्हा आपण काही उपाय करतो, जेव्हा आपण काही तोडगे करतो, ते तोडगे अगदी मनापासून करायचे असतात. तरच त्याचा आपल्याला लाभ होत असतो किंवा त्याची आपल्याला प्रचिती येत असते. कधी-कधी उपाय फक्त वर-वर करायचे म्हणून केले जातात आणि त्याचा आपल्याला कधीही लाभ होत नाही आणि म्हटलं जातं, की हा उपाय केला होता आणि याचं मला काहीही फळ मिळालं नाही. म्हणूनच हे जे उपाय आहेत, धनप्राप्तीचे उपाय आहेत, ते अगदी प्रभावी असे उपाय आहेत आणि ते तुम्ही अगदी मनापासून करायचे आहेत. वेळ लागेल, पण त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आहे. तर बुधवारी नवीन व्यापार सुरू केल्यास संपत्तीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे बुधवारी कुणालाही उधार किंवा कर्ज द्यायचे नाहीत. उधार बुधवारी कर्ज घेणे शुभ असते. तसंच तृतीय पंथास पैशाची मदत करावी व त्यातील एक नाणं परत घेऊन आपल्या तिजोरीत वा गल्ल्यात ठेवायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्याकडे कधीही पैशाची कमी भासत नाही. तसंच बुधवारी शुभ कार्यासाठी जाताना गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवून एक मोदक प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करून मगच घराबाहेर पडायचं आहे. शुभ मुहूर्तावर शुक्ल पक्षातील एखाद्या गुरुवारी हळकुंड विकत घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा अथवा गल्ल्यात हे हळकुंड ठेवून द्यायचं आहे. असं केल्यामुळे अचानक तुम्हाला पैशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. तसंच बुधवारी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस सव्वा पावशेर मूग डाळ शिजवून ती तूप साखर मिसळून गाईला खाऊ घालावी. असं केल्यामुळे जर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर त्या कर्जाची फेड लवकरात लवकर होईल. तसंच घरातील एखादी व्यक्ती बाहेर चालली असल्यास गृहिणीने मुठभर काळे उडीद त्याच्यावरून उतरून जमिनीवर सोडायचे आहेत. असं केल्यामुळे जी व्यक्ती घराबाहेर चालली आहे एखादं चांगलं काम करण्यास, ते काम त्यांचं पूर्णपणे होणार आहे. तसंच घराच्या भिंती व फरशीवर पेन्सिल व चाकूच्या खुणा उमटून द्यायच्या नाहीत. त्यामुळे माणूस कर्जबाजारी होत असतो. त्यामुळे ही काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. घरात जर लहान मूल असेल आणि ते पेन्सिल किंवा कोणती रंगरंगोटी करत असेल तर त्याला करण्यापासून त्याला थांबवायचं आहे. तसंच बाहेरून घरात प्रवेश करताना नवीन अशी किमान एखादी तरी वस्तू असावी. ते एखाद्या झाडाचं पान असलं तरीही चालेल. आपण कधी-कधी घरातून बाहेर निघतो आणि जेव्हा बाहेरून घरात येतो, तेव्हा नेहमी एखादं चॉकलेट किंवा एखादी छोटीशी वस्तू नेहमी घरात घेऊन जायची आहे. रिकाम्या हाताने कधीही आपण घरामध्ये जायचं नाही. कारण की आपण जेव्हा रिकाम्या हाताने जातो, तेव्हा लक्ष्मी सुद्धा नाराज होत असते. त्यामुळे नेहमी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी एखादं चॉकलेट जरी घरात घेऊन गेलात, तर तुमच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसंच घरामध्ये श्रीयंत्र पूजेत ठेवायचं आहे. या यंत्रात धनसंपत्ता आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती असते आणि या श्रीयंत्रासाठी श्री सूक्त देखील रोज पठण करायचं आहे. जरी तुम्हाला रोज पठण करायला जमलं नाही, तरी शुक्रवारी हे नित्यनेमाने तुम्हाला पठण करायचं आहे. असं केल्यामुळे निरंतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत असते. तसंच असं मानलं जातं की लक्ष्मी व गणेशाची प्रतिमा एकत्र ठेवल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. तर प्रतिमा चांदीची असेल तर घरात नेहमी संपन्नता सुद्धा राहत असते. आणि बुधवारपासून रोज ऋणहर्ता भगवान गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्ही हे पठण करत असाल तर कर्जमुक्ती होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर हे बुधवारी करायचे असे धनप्राप्तीचे उपाय अगदी प्रभावी आणि छोटे आहेत. हे उपाय तुम्ही तुमच्या जीवनात नक्की करून बघा. तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. थोडासा वेळ लागला तरीही चालेल, पण हे उपाय सातत्याने चालू ठेवा. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा उपायांसह, माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.